नमस्कार, माझं नाव श्रद्धा भोसले केदारी. मी पिंपरी पुणे येथे राहते. मी एक योग शिक्षिका आहे. गेल्या 2 वर्षापासून मी नियमितपणे योगाचा सराव करते आहे. योगाचे शारीरिक आणि मानसिक असे खूप चांगले परिणाम मला दिसून आले. त्यामुळे योगाभ्यासामध्ये माझी रुची वाढत गेली. मी योगाची पदविका प्राप्त केली आणि बाकीच्यांना म्हणजे इतरांना त्याचा लाभ मिळावा, विशेषतः गृहिणींना त्याचा लाभ मिळावा यासाठी मी योग शिक्षिका झाले. तर माझा आजचा विषय आहे पाठदुखी आणि योग. पाठदुखी या विकाराने अनेक जण म्हणजे आपण आजूबाजूला पाहतो, अनेक जणांना पाठदुखीचा त्रास जाणवत असतो. सुरुवातीला साधा वाटणारा हा त्रास गंभीर स्वरूप धारण करू शकतो. कधी पाठदुखीवरती शस्त्रक्रिया देखील करावी लागते आणि तरीही पाठदुखी कायमची बरी होईल याची खात्री देता येत नाही. पाठदुखीसाठी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टर गोळ्या औषधाबरोबरच काही आपल्याला सूक्ष्म व्यायाम सांगतात. ते व्यायाम म्हणजेच आपण हजारो वर्ष करत आलेली आपली योगासनेच आहेत. योगासने जर आपण ही 20-25 मिनिटे वेळात वेळ काढून जर केली तर आपली पाठदुखी निश्चितपणे कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर कायमची त्याच्यापासून सुटका व्हायला सुद्धा आपल्याला त्यापासून मदत होते. निरोगी व्यक्तीने जर योगासने केली तर कधीही त्याला आयुष्यात पाठदुखीची समस्या जाणवणार नाही. तर पाठदुखीवरती हमखास सहज सोपा सुलभ असा व्यायाम प्रकार आणि कोणालाही जमेल असा व्यायाम प्रकार म्हणजे असं योगासन म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार हा 12 योगासनांचा संच आहे. एक सूर्यनमस्कार घातले तर आपल्याला 12 योगासनांचे लाभ होतात. गुगलवरती सर्च केलं तर सूर्यनमस्काराचे असंख्य फायदे आहेत. सूर्यनमस्कार जेव्हा आपण करतो त्यावेळेस श्वास घेतो, प्रत्येक वेळेस श्वास सोडतो, तो एक प्राणायामसुद्धा होऊन जातो आणि एकाग्र चित्तेने आपण मंत्रोच्चारासहित सूर्यनमस्कार केले तर सूर्यनमस्कार म्हणजे आसन, प्राणायाम आणि ध्यान यांचा असा तिहेरी संगम आहे असं मला वाटतं. सूर्यनमस्कार करण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळी करावेत. सूर्यनमस्कार म्हणजे किमान 12 सूर्यनमस्कार तरी आपण केले पाहिजेत. ज्यांना वेळ नाही व्यायामाला त्यांनी 12 सूर्यनमस्कार घातले तरी पुरे आणि ज्यांना पाठदुखीची समस्या असेल त्यांनी तर सूर्यनमस्कार अवश्य केलेच पाहिजे. मी आधी एक सूर्यनमस्कार दाखवते आणि त्यानंतर पाठदुखीवरील पुढील योगासने दाखवते. ओम मित्राय नमः. नमस्कारासन, ऊर्ध्व नमस्कार, पादहस्तासन, अश्वसंचालनासन, दंडासन, अष्टांग नमन, भुजंगासन, अधोमुख श्वानासन, अश्वसंचालनासन, पादहस्तासन, ऊर्ध्व नमस्कार आणि नमस्कार. त्यानंतर पुढचं आहे पाठदुखीवरती सर्वात सोपं आणि प्रभावी असं आसन म्हणजे पद्मासन. खूप सोपं आसन आहे. डाव्या मांडीवरती उजवा पाय आणि उजव्या मांडीवरती डावा पाय. हे पद्मासन. पद्मासनामुळे पाठीचा कणा ताठ राहतो, त्यामुळे पाठदुखीपासून त्वरित आराम मिळायला सुरुवात होते. पूर्ण पद्मासन जमत नसेल तर अर्ध पद्मासन घालू शकता. एक पाय तो मांडीवर ठेवायचा आणि दुसरा पाय खाली. अर्ध पद्मासनाने सुरुवात केली आणि हळूहळू नियमित सरावाने तुम्ही पूर्ण पद्मासनही घालू शकता. त्यानंतर पुढचं आसन आहे वज्रासन. खूप सोपं आसन. उजवा पाय उजव्या हिप्सच्या खाली ठेवायचे, डावा पाय डाव्या हिप्सच्या खाली ठेवायचे. दोन्ही पायाच्या टाचेवरती आपला हा पार्श्वभाग आला पाहिजे. वज्रासनानेही पाठीचा कणा ताठ राहतो, त्यामुळे पाठदुखीपासून आराम मिळायला मदत होते. वज्रासन तुम्ही कधीही करू शकता. पुस्तक वाचत असाल, TV पाहत असाल त्यावेळेस वज्रासन केले तरी पाठदुखीपासून आपल्याला हळूहळू आराम मिळायला सुरुवात होते. नुसती पाठदुखीच नाही तर वज्रासन हे जेवणानंतर केले जाणारे एकमेव आसन आहे. त्यामुळे पचनशक्तीची जे काही आजार असतात ते कमी व्हायला मदत होते, पचनक्रिया सुधारते. नंतर पुढचं आसन आहे पर्वतासन. हे अत्यंत सोपं आहे. पद्मासन घाला. पद्मासन जमत नसेल तर अर्ध पद्मासन करा. अर्ध पद्मासन हे जमत नसेल तर सुखासन म्हणजे साधी मांडी घालून केलं तरी चालेल. दोन्ही हात बाजूला ठेवायचे, हळूहळू दोन्ही हात वरती आणायचे. आपली कंबर, हात, छाती, पोट सगळं स्ट्रेच करायचंय. श्वास रोखता आला तर रोखायचा आहे. हे आसनही तुम्ही 15 सेकंदपासून 1 मिनिटापर्यंत करू शकता आणि त्यानंतर हळूहळू श्वास सोडत आसन सोडायचे. हळूहळू हात खाली आणायचे आणि आसन सोडायचे.
त्यानंतर पुढचं आसन आहे पाठदुखीवरचं, ते आहे पद्मकोणासन, बटरफ्लाय पोज. दोन्ही पायाचे नमस्कार करायचे, दोन्ही पाय एकमेकांना जोडायचे, कंबर ताठ ठेवायची आणि मांडी वर खाली करायचे. हळूहळू वर खाली अशी करायची. सुरुवातीला हळूहळू करा, जसं सराव होईल त्यानंतर हळूहळू जोरात वर खाली करायची आणि ही पाठदुखीची समस्या कमी व्हायला मदत होते. पद्मकोणासन नंतर भद्रासन. पद्मकोणासन बसायचे, कंबर ताठ ठेवायची आहे. हळूहळू हाताचे कोपरे असे खाली टेकवायचे आणि हळूहळू आपलं डोकं जमिनीला टेकवायचे. त्यानंतर पुढचं आसन आहे मार्जरासन, कॅट पोज. वज्रासनामध्ये यायचंय, दोन्ही हाताचं अंतर घ्यायचंय, दोन्ही पायात थोडंसं अंतर ठेवायचंय, ऍडजस्ट करायचंय. आपला हात आणि खांदा एका लाईनमध्ये आला पाहिजे. तर श्वास घ्यायचा आहे, श्वास घेत मान वरती करायची आहे आणि कमरेला आत काढायचा आहे, होल्ड करायचं आहे. नंतर श्वास सोडायचा आहे, श्वास सोडत आत कमी करायचा, नॉर्मल स्थितीत यायचं आणि आपली मान आपली हनुवटी गळ्याला चिटकवायची आहे. श्वास घेत परत मानवरती आर्क आणि श्वास सोडत हळूहळू कंबरवरती आणायची आणि हनुवटी गळ्याला चिटकवायची. त्यानंतर पुढचं आसन आहे क्षण स्थितीतील आसन आहे. त्यानंतर पुढचं आसन आहे पवन मुक्तासन. दोन्ही पाय वरती करायचे, दोन्ही हाताने गुडघे पकडायचे, गुडघे पोटावरती आणायचे आणि हळूहळू आपली मान वरती उचलून आपली हनुवटी गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा. हळूहळू आसन सोडायचंय. हे आसन तुम्ही 15 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत वाढवत नेऊ शकता. पूर्ण पवन मुक्तासन जमत असेल तर एक पाय पवन मुक्तासन करू शकता. आधी एक पाय वरती घ्यायचा, तो फोल्ड करत पोटावरती आणायचा आहे आणि हळूहळू मान वरती घेऊन हनुवटी गुडघ्याला टेकवायची आहे. एका पायाने जर तर दुसऱ्या पायाने करायचंय. त्यानंतर पुढचं आसन आहे सेतुबंधासन, ब्रिज पोज. दोन्ही पाय फोल्ड करायचे, पाय शोल्डरला अंतर घ्यायचं, हाताने पायाचे गोटे पकडायचे. गोटे पकडले जात असेल तर हात जमिनीवरती ठेवा. सरावाने हाताचे गोटे पकडले जातात आणि हळूहळू कंबर जेवढी वरती नेतात तेवढी वरती न्यायची आहे. होल्ड करायचंय. गळ्याच्या भोवती आपल्या गळ्याच्या इकडे जालंधरबंध तयार होतो, श्वास रोखला जातो. होल्ड करायचंय. हेही आसन 15 सेकंद 1 मिनिटापर्यंत नेऊ शकता. हळूहळू कंबर खाली टेकवायची, एक एक पाय खाली सरळ करायचा आहे. त्यानंतर पुढचं शयन स्थितीतील आसन आहे उत्तण पादासन, लेग रेजेस. दोन्ही पाय वरती करायचे 90 डिग्रीला, उद्या ताट ठेवायचे, वाकवायची नाही, सरळ मोठे स्ट्रेच केलेले आकाशाच्या दिशेने. श्वास नॉर्मल ठेवायचा आहे. हे आसन तुम्ही 15 ते 1 मिनिटापर्यंत वाढवत नेऊ शकता. असं जमत नसेल तर दोन्ही हात आपल्या हिप्सच्या खाली ठेवा. सुरुवातीला पाठीच्या म्हणजे स्पाईनला थोडा आधार मिळतो, किंवा असंही जमत नसेल तर भिंतीच्या सहाय्याने तुम्ही हे आसन करू शकता. नंतर पुढचं आणि सगळ्यात प्रभावी आसन असं आहे ते म्हणजे मर्कट आसन. दोन्ही हात बाजूला करायचे, शोल्डर लेवलला आणायचे, दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि हळूहळू आपले दोन्ही पाय उजवीकडे म्हणजे एका बाजूला आणायचे आणि मान दुसरीकडे. स्पाईनला खूप म्हणजे स्ट्रेच मिळतो. त्यानंतर दुसऱ्या बाजूने हे आसन करायचे. त्यानंतर विपरीत शयन स्थितीतील आसन. विपरीत शयन स्थितीतील पोटावरती यायचे, मकरासन करायचे. दोन्ही हात एकमेकांवर आणि डोकं खाली टेकवायचे आणि पायात शोल्डर लेवलचं अंतर ठेवायचे. मकरासन हे सहज साधं सोपं आसन आहे आणि ही पाठीच्या कण्याला आराम मिळतो. त्यानंतर आहे भुजंगासन. दोन्ही हात छातीजवळ ठेवायचे, दोन्ही पाय जुळवायचा प्रयत्न करायचा आहे आणि हळूहळू
आपली मान, छाती, पोट सर्व वरती उचलायचे, हाताचे कोपरे सरळ आणि मान वरती पाहायचं, म्हणजे आकाशाकडे पाहायचंय. श्वास होल्ड करता तर होल्ड करायचा आहे. हेही आसन 15 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत किंवा 2 मिनिटापर्यंत हे तुम्ही वाढवत नेऊ शकता. त्यानंतर हळूहळू आसन सोडायचे. त्यानंतर खूप महत्वाचं पुढील जे आसन आहे ते आहे शलभासन. दोन्ही हात आपल्या मांडीच्या खाली ठेवायचे, हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि दोन्ही पाय जुळवायचे, दोन्ही पाय स्ट्रेच करायचे आणि दोन्ही पाय जेवढं वरती नेतील तेवढं वरती न्यायचे. हळूहळू पाय खाली आणायचे, आसन सोडायचे. सुरुवातीला अवघड वाटत असेल तर एक एक पायाने आसन सुरू करायचं. म्हणजे एक पाय आणि हळूहळू मग दुसरा. हेही आसन आपण 15 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत घेऊ शकतो. त्यानंतर आहे विपरीत नौकासन. दोन्ही हात समोर ठेवायचे, दोन्ही पाय थोडं रक्त अंतर घ्यायचंय आणि एकाच वेळेस दोन्ही हात आणि दोन्ही पाय वरती उचलायचे. हळूहळू आसन सोडायचंय. हेही आसन तुम्ही 15 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत करू शकता. नंतर पुढचं आसन आहे उष्ट्रासन. दोन्ही पाय शोल्डर इतकं अंतर घ्यायचं, आपले दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि हळूहळू कंबर पुढे ढकलायची. हळूहळू कंबर पुढे ढकलायची. हे आहे अर्ध उष्ट्रासन. आणि मग हळूहळू आपले हात हे पायाच्या बोटाला पकडायचे. हे आहे पूर्ण उष्ट्रासन. आणि त्यानंतर शरणागत मुद्रा. दोन्ही हात वरती करायचे आणि हळूहळू जेवढे पुढे स्ट्रेच करतात तेवढे स्ट्रेच करायचे, डोकं खाली जमिनीला टेकवायचंय. ही आहे शरणागत मुद्रा. रिलॅक्स राहायचंय. ही रिलॅक्सिंग पोज असंही म्हणतात त्याला. रिलॅक्स विश्रांतीचं आसन आहे. आणि त्यानंतर हळूहळू परत समोर यायचं. ती आहेत पाठदुखीवर काही योगासने. आणि नुसती पाठदुखीच नाही तर आपल्या एकंदरीत आरोग्यासाठी ही योगासने खूप फायद्याची ठरतात. तर तुम्ही नियमित सराव केलात, एक स्वतःसाठी 20-25 मिनिटं काढून रोज हे योगासनं केली तर निश्चितच तुम्हाला पाठदुखीपासून आराम मिळेल आणि हळूहळू तुमच्या पाठदुखीपासून सुटका होईल. धन्यवाद. योग करा, निरोगी राहा.